हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वीचा इतिहास विषय शिकणार आहोत. धडा आहे 5वा, प्रसारमाध्यमे आणि इतिहास. तर चला माहिती घेऊया या धड्यामध्ये काय केलेली आहे. प्रसारमाध्यमांची ओळख. प्रसारमाध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे असा होतो. एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी जर द्यायची झाली संपूर्ण राज्यामध्ये तर कित्येक दिवस लागायचे. पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत. एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रवास व्हायचा. प्रसार माध्यमांचा इतिहास. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रण कला, वर्तमानपत्रे सुरू झाली. वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचं एक साधन बनलं होतं. आता वर्तमानपत्र मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचं काम करतात. चालू घडामोडींच्या नोंदीचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवजच आहे. वर्तमानपत्रांचे पूर्वस्वरूप बघूया. इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. ज्यावेळी सरकारी आदेश व्हायचे पूर्व काळामध्ये, इसवी सन पूर्व काळामध्ये इजिप्तमध्ये, तेव्हा ते कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवायचे लोकांना समजण्यासाठी. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढायचे आणि ते कागद प्रांतोप्रांती म्हणजे वेगळ्या ठिकाणी वाटले जायचे. या देश व राजधानीतील घटनांची माहिती असायची. ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना, डेली ॲक्ट, रोजच्या घटना नावाची वार्तापत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावायची. लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. त्यावेळेस 7व्या शतकामध्ये चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटायला सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाची घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी, फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असतात. राजांचे प्रतिनिधी वेगळ्या ठिकाणी असतात, ते ताज्या बातम्या राजदरबारात पाठवायचे. बेंगॉल गॅझेट भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झालं. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केलेलं होतं. तर बाजूला त्याचा फोटो आपल्याला दाखवलेला आहे. आता दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते. दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. उदाहरणार्थ, कंपनी सरकारच्या 3 इलाक्यांतील जमा खर्चाची यादी, या देशावर रशियनचा हल्ला होण्याचं भय, शहर साफ ठेवण्याकरिता मंडळींची नेमणूक, हिंदू विधवांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजाराम मोहन राय यांची इंग्लंडमधील कामगिरी यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो. दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक म्हटलं जातं. 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं. त्यात फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास म्हणजे त्याला फ्रेंच राज्यक्रांती असं आपण म्हणतो, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. पुढे ज्ञानोदय या पत्रामध्ये 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. पहिलं चित्र छापलं गेलं ज्ञानोदयमध्ये. विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधूनच मिळते. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाक्या म्हसोबा
शीर्षकांअंतर्गत छापून आली होती. 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या होत्या. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्वाचं माध्यम होतं त्या काळामध्ये. उदाहरणार्थ इंदुप्रकाश या पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले. या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. केसरी आणि मराठा. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्र सुरू केली होती. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केलं. 21व्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत. आता आपण बघूया नियतकालिके. नियतकालिके ठराविक कालावधीत प्रकाशित होणारी मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. यात साप्ताहिक येतं, पाक्षिक येतं, मासिक येतं, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक आणि वार्षिक यांचाही समावेश होतो. याखेरीज अनियतकालिक हा एक प्रकार रूढ आहे. अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो म्हणून ते अनियतकालिक. ठीक आहे. पुढे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केलं. नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती 1929 साप्ताहिक महत्वाचे आहे. त्याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते. त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केलं. आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत. उदाहरणार्थ मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका इत्यादी. आता आपण पुढे बघूया वेब पत्रकारिता. अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश आहे. यामध्ये इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो. जसं की वेब न्यूज पोर्टल, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो. ठीक आहे. आता पुढे आकाशवाणी. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचं प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झालं. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS असे नामकरण केलं, नाम बदललं त्यांनी. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR असं केलं गेलं. भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग बनला. शासकीय कार्यक्रम, उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे यांचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिलं गेलं. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची आपण सगळे मध्ये मध्ये ऐकत असालच. माहित आहे का तुम्हाला 23 जुलै 1927 रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले. त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या. आता आपण माहिती घेऊया दूरदर्शनची. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद
यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं. महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचं कार्यक्रम सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. 1991 मध्ये परदेशी व देशी खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. आज मितीला म्हणजे आजपर्यंत भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. आता प्रसार माध्यमांची आवश्यकता काय? माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते. अग्रलेख, विविध सदरे पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतातच. लोकशाही सदृढ करण्यासाठी वर्तमानपत्र मदत करू शकतात. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली. जनतेला एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाहीये. प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन. प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. प्रत्येक वेळी वर्तमानपत्रांमधून आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असं सांगता येत नाही. आपणास ती तपासून घ्यावी लागते. अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचं एक जग प्रसिद्ध उदाहरण आहे. स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळण्याची बातमी प्रसिद्ध झाली, परंतु त्या रोजनिशा नकली असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे प्रसार माध्यमांमधून मिळणारी माहिती वापरताना खूपच काळजी घ्यावी लागते. संबंधित व्यावसायिक क्षेत्र. वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. हे काम करत असताना मागची बातमी सांगावी लागते. अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात. तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येतं. वर्तमानपत्रातील सदरांमध्ये 50 वर्षांपूर्वी 100 वर्षांपूर्वी अशा प्रकारची सदर असतात. ती इतिहासाची साधनं आणि इतिहासावर आधारित असतात. या प्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळायला मदत होते. जसे इतिहास सांगितले ते अग्रलेख, लेख, दिनविशेष, आढावा, बातमी, सदरे. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदाहरणार्थ 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं. त्याला 2014 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. त्या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो. 1942च्या चलेजाव आंदोलनाला 2017 मध्ये 75 वर्ष पूर्ण आली. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे, लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनांचा वेध घेतला जातो. त्यावेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्वाचा विषय. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणं आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरजही लागते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती व पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष वा त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्याची वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो. दूरदर्शन आणि इतिहासाचे जवळचं नातं आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती निर्माण करण्याचे महत्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात. दूरदर्शनवरील रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांना फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला. रामायण, महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, त्यावेळची वेशभूषा, शस्त्रास्त्र,
राहणीमान, भाषा यांसंबंधी जाणकारांच्या मदतीची गरज लागते. त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यासही करावा लागतो. आधुनिक काळात डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यांसारख्या चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभराच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला आहे. त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केलं जातं. उदाहरणार्थ कर्तृत्ववान स्त्री पुरुष, खेळाडू, सेनानी इत्यादी. त्याखेरीज वास्तू, किल्ले, साम्राज्यांचे उदयास्त इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेने पाहतात. वरील सर्व क्षेत्रांसाठी इतिहासाची सखोल अभ्यासाची गरज असते. जाणून घ्या. भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शन प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे. पंडित नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला होता. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण, महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क, अफगाण व मुघलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशाहांचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या. या मालिकेतील नाट्य, लोककला, प्रबोधनकर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण यामुळे मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली. तर इथे आपण प्रसार माध्यमांची माहिती घेतली या धड्यामध्ये. तुम्हाला हा धडा कळला का हे तुम्ही नक्कीच मला सांगा. ठीक आहे. तर आपल्या या धड्याचं नाव होतं प्रसार माध्यमे आणि त्याच्याशी संबंधित इतिहास. प्रसार माध्यमे आणि इतिहास.